नमस्कार. मी दिनेश कांजी. आपण बघताय न्यूज डंका. इंडिया सेमीकंडक्टर मिशन 2.0 साठी अर्थ मंत्रालयाने 1.2 लाख कोटींची तरतूद केली आहे. एप्रिलच्या दुसऱ्या-तिसऱ्या आठवड्यात हा प्रस्ताव केंद्रीय मंत्रिमंडळाच्या समोर येण्याची शक्यता आहे. इराण युद्धामुळे जगभरामध्ये तेलाच्या किमतींना उकळी आली आहे. अनेक देशांच्या अर्थकारणाला धक्का बसला आहे. अनेक देशांच्या अर्थकारणाचा अक्षरशः बट्ट्याबोळ झालेला आहे. सध्याची भूराजकीय परिस्थिती पाहता सेमीकंडक्टरच्या प्रांतामध्ये येत्या काळामध्ये याची पुनरावृत्ती होण्याची दाट शक्यता आहे. भारत या दृष्टीने अत्यंत सजग आहे आणि या प्रांतामध्ये स्वयंपूर्ण होण्यासाठी अगदी दमदार पावलं उचलताना दिसतोय. सध्या सेमीकंडक्टर चिप हा परवलीचा शब्द झालेला आहे. तुमचे उपग्रह, तुमची रडार आणि तुमची क्षेपणास्त्र ही तर खूप दूरची गोष्ट झाली. तुमचे टोस्टर आणि हीटर सुद्धा सेमीकंडक्टर चिप शिवाय चालू शकत नाही. सेमीकंडक्टर शिवाय तुमचं पान सुद्धा हलू शकत नाही. तुमचे वीज प्रकल्प, तुमचे अणुऊर्जा प्रकल्प, तुमची डेटा सेंटर या सेमीकंडक्टर चिपशिवाय ठप्प होऊ शकतात. तुमची डिफेन्स इंडस्ट्री, तुमची स्पेस इंडस्ट्री सेमीकंडक्टर चिपच्या शिवाय पंगू होऊ शकते. आपण 21व्या शतकामध्ये जगतो, परंतु सेमीकंडक्टर चिपशिवाय तुम्ही अंधार युगात जाण्याची शक्यता आहे. सेमीकंडक्टर चिप हा तुमच्या दैनंदिन गरजेचा भाग बनलेला आहे. तुम्हाला सतत गरज वाढते, परंतु देशामध्ये याची निर्मिती होत नाहीये. आपण पूर्णपणे आयातीवर अवलंबून आहोत आणि आयातीचा हा जो आकडा आहे तो दरवर्षी वाढत चाललेला आहे. ॲडव्हान्स चिपचा जर आपण विचार केला तर आज आपण 100% आयातीवर अवलंबून आहोत. आता कल्पना करा, रडार असो, उपग्रह असो, क्षेपणास्त्र असो, या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या अत्यंत संवेदनशील आहेत. आपल्या संरक्षण सामग्रीमध्ये या सेमीकंडक्टर चिप लागतात आणि ज्या आपण आयात करतो त्या जर आपण चीन, तैवान, दक्षिण कोरिया किंवा व्हिएतनाम या देशांकडून आयात करत असू तर हे अवलंबित्व किती धोकादायक आहे याचा तुम्ही विचार करा. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे सेमीकंडक्टरच्या चिप दरवर्षी मोठ्या प्रमाणामध्ये आयात करण्यासाठी तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये परकीय चलन खर्च करावं लागतं. तुमच्या तिजोरीला मोठी गळती लागते. खरं तर तंत्रज्ञान क्षेत्रातलं आपलं जे वर्चस्व आहे ते भारताने अनेकदा सिद्ध केलेलं आहे. आपण अवकाशामध्ये अनेक उपग्रह पाठवलेले आहेत. आपल्या देशाचे पाठवले आहेत, अन्य देशांचे पाठवलेले आहेत. आपण चांद्रयानसारखी महत्त्वाकांक्षी मोहीम राबवलेली आहे. आपण रडारची निर्मिती करतो, आपण क्षेपणास्त्रांची निर्मिती करतो, आपण तोफांची निर्मिती करतो, आपण पाणबुड्यांची निर्मिती केलेली आहे, आपण फ्रिगेटची निर्मिती केलेली आहे. सेमीकंडक्टरच्या क्षेत्रामध्ये आपण इतके मागास कसे राहिलो? खरं तर 1989 पर्यंत आपण 180 नॅनोमीटरची चिप बनवण्यामध्ये यशस्वी ठरलो होतो आणि ही वाटचाल पुढे अशीच सुरू राहिली असती तर कदाचित तैवानच्या जागी भारत आज या क्षेत्राचा महाराजा असता. परंतु दुर्दैवाने असं घडलं नाही. 1989 मध्ये मोहालीमध्ये जी सेमीकंडक्टर लॅबोरेटरी होती ती आगीमध्ये भस्मसात झाली आणि अशी चर्चा होती कदाचित तो घातपात होता. भारताने या क्षेत्रामध्ये पुढे वाटचालच करू नये म्हणून भारताची क्षमता संपवण्याचा तो एक प्रयत्न होता. 1989 मध्ये मोहालीमध्ये ती जी आग लागली होती त्याच्यानंतर फक्त ती प्रयोगशाळा ठप्प झाली नाही, सेमीकंडक्टर क्षेत्रातलं आपलं पूर्ण संशोधन ठप्प झालं. आपली वाटचाल पूर्णपणे ठप्प झाली. आपण आयातीवर अवलंबून राहायला लागलो, आयातच करत राहिलो. मोदी सरकार जर 2014 मध्ये सत्तेमध्ये आलं नसतं कदाचित ही आयात याच्या पुढे अनेक वर्ष सुरू राहिली असती. परंतु नरेंद्र मोदी यांनी हे चित्र बदलण्याचा प्रयत्न केला. त्यांनी या देशाला सेमीकंडक्टर चिपच्या क्षेत्रामध्ये स्वयंपूर्ण बनवण्यासाठी गेल्या अनेक वर्षामध्ये महत्त्वाची पावलं उचललेली आहेत. हे जगजाहीर आहे की चीनची तैवानवर नजर आहे. चीनला तैवानचा घ्यास घ्यायचा आहे. वन चायना पॉलिसीच्या अंतर्गत तैवान हा आमचा अविभाज्य भाग आहे हे चीनने वारंवार जाहीर केलेलं आहे. हे फक्त एक भूभाग जोडण्यापुरतं मर्यादित नाहीये. तैवानचा सेमीकंडक्टरच्या बाजारपेठेवर दबदबा आहे. जगभरामध्ये सेमीकंडक्टरच्या ज्या ॲडव्हान्स चिप निर्यात होतात त्यामध्ये एकट्या तैवानचा वाटा 90% आहे. जर तैवानचा कब्जा चीनने घेतला तर सेमीकंडक्टर चिपच्या बाजारपेठेवर आपोआप चीनचं नियंत्रण निर्माण होतं, चीनचा दबदबा निर्माण होतो आणि चीनला नेमकं हेच हवं आहे म्हणून चीन तैवानकडे नजर रोखून बसलेला आहे. भविष्यात जर चीनने तैवानच्या दिशेने मोर्चा वळवला तर कदाचित अमेरिका चीनला रोखू शकेल अशा प्रकारचा विश्वास जगातील अनेक देशांना होता. परंतु सध्याचं जे भूराजकीय चित्र आहे ते पाहिल्यावर याची शक्यता खूप कमी वाटते. कारण इराण युद्धामध्ये अमेरिकेचा बऱ्यापैकी रक्तपात झालेला आहे. इराण युद्धाच्या मुद्द्यावरून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना देशामध्ये खूप मोठ्या विरोधाला सामोरं जावं लागतंय. कारण या युद्धामुळे अमेरिकेच्या अर्थकारणाला जबरदस्त घरघर लागलेली आहे आणि मुळातच डळमळीत असलेलं अमेरिकेचं अर्थकारण या युद्धामुळे अधिकच गर्तेत जाताना दिसतंय आणि त्याच्यामुळे लोक प्रचंड चिडलेले आहेत. अमेरिकेमध्ये महागाई वाढते. त्यामुळे उद्या जर चीनने तैवानवर आक्रमण केलं तर अमेरिका चीनला रोखू शकेल की नाही याच्याबद्दल लोकांच्या मनामध्ये, अनेक देशांच्या नेत्यांच्या मनामध्ये किंतु परंतु आहे. अमेरिकेची आज उडी फार फार तर व्हेनेझुएला किंवा ग्रीनलँडला धमकवण्यापुरती आहे. आपण पाहिलं असेल की अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प
कधी रशिया किंवा चीनच्या नादी लागत नाहीत, या देशांना धमकवण्याचं काम करत नाहीत. उलट व्लादिमीर पुतीन जे रशियाचे राष्ट्राध्यक्ष आहेत त्यांच्याबद्दल किंवा चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याबद्दल ते नेहमी आदराने बोलतात, प्रेमाने बोलत असतात. काही काळापूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांनी तैवानच्या संदर्भात एक विधान केलं होतं. ते असं म्हणाले होते की जोपर्यंत मी अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष आहे तोपर्यंत शी जिनपिंग तैवानवर आक्रमण करणार नाहीत. म्हणजे ट्रम्प असं सुचवण्याचा प्रयत्न करत होते की तैवानला जर सुरक्षित ठेवायचं असेल तर मला तह आयात अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष ठेवा, ज्याची शक्यता खूप कमी आहे. परंतु शक्यता अशी आहे की शी जिनपिंग ट्रम्प यांना खोटं ठरवतील. इराण युद्धानंतर जगामध्ये जी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्या परिस्थितीचा पुरेपूर लाभ उठवत शी जिनपिंग तैवानवर ठरल्यावेळी आक्रमण करतील. ठरल्यावेळी म्हणजे त्यांनी जी वेळ ठरवलेली आहे, त्यांनी जो मुहूर्त ठरवलेला आहे 2027चा, त्यावेळी इराण युद्धामुळे जे तेल संकट जगावर निर्माण झालेलं आहे ते आपण बघतोच आहोत. मोदींना बहुधा या संकटाची कुणकुण असावी आणि म्हणून तुम्ही पाहिलं असेल गेल्या काही वर्षामध्ये तेल शोधण्यासाठी मोदी खूप मोठ्या प्रमाणामध्ये खर्च करत होते. म्हणजे मोदी सरकार खर्च करत होतं आणि मोदी या विषयाकडे अत्यंत गंभीरपणे बघत होते. बलियामध्ये आपण तेल शोधण्याचा प्रयत्न केला, तिथे तेल मिळण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. तसं प्रयागराजमध्ये सुद्धा तेलाचे साठे शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे. अंदमान निकोबारमध्ये तेल शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे. कृष्णा गोदावरीच्या खोऱ्यामध्ये आपण जे तेल शोधतोय ते प्रयत्न अधिक तेज करण्यात आलेले आहेत. जिथे जिथे तेल सापडलंय तिथे तिथे अधिकाधिक तेल काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. जिथे तेल सापडण्याची शक्यता आहे तिथे जोरदार प्रयत्न सुरू आहेत, मोठ्या प्रमाणात खर्च सुरू आहे. हे जे आपण प्रयत्न करत होतो म्हणजे देशामध्ये तेलाचे साठे शोधण्याचा प्रयत्न करत होतो, आपण जिथून तेल विकत घेतो ते पर्याय वाढवण्याचा प्रयत्न करत होतो. 2014 पर्यंत आपण फक्त 27 देशांकडून तेल आयात करायचो. आज आपण जवळजवळ 42 ते 43 देशांकडून तेलाची आयात करतो. त्यामुळे आखात पेटलं असताना सुद्धा आपल्यावर तेवढा दाब आला नाही, कारण आपल्याकडे पर्याय उपलब्ध होते. देशामध्ये आजही पेट्रोल डिझेलची दरवाढ झालेली नाहीये. गॅसची काही प्रमाणात झालेली आहे, परंतु इतर देशांमध्ये जी दरवाढ झालेली आहे त्याच्या तुलनेमध्ये आपण खूप सुखी आहोत असं आपण म्हणू शकतो. त्यामुळे सेमी कंडक्टर चिपच्या बाबत एखादी समस्या निर्माण होईपर्यंत मोदी वाट बघणार नाहीत. ते आधीच पावलं उचलत आहेत. त्यांनी ही पावलं उचलायला सुरुवात केली 2021 मध्ये, जेव्हा इंडिया सेमीकंडक्टर मिशन 1.0 लॉन्च करण्यात आलं होतं. आता 2026 आहे. 2026 मध्ये याचा दुसरा टप्पा राबवण्यात येतोय. पुन्हा एकदा 1.2 लाख कोटी रुपये खर्च करण्यात येत आहेत, जेणेकरून उद्या चीनने तैवानचा ताबा घेतला न घेतला तरी भारत या क्षेत्रामध्ये आधीच स्वयंपूर्ण व्हावा. भारताला कोणत्याही प्रकारे सेमीकंडक्टर चिपची ददात पडू नये. मी तेल आणि सेमीकंडक्टरची जाणीवपूर्वक तुलना करतोय, कारण या दोन अशा गोष्टी आहेत की ज्याच्या आयातीसाठी भारत सरकार मोठ्या प्रमाणामध्ये परकीय चलन खर्च करते. 2025-26 आपण आकडे बघू. या काळामध्ये आपण तेल आणि गॅसची जी आयात केली त्याचा एकूण आकडा जो आहे तो $140 अब्ज आहे. या काळामध्ये आपण जी सोन्याची आयात केली त्याचा जो आकडा आहे तो 75 ते 80 अब्ज इतका आहे. आणि या काळामध्ये आपण सेमीकंडक्टर चिप आणि इलेक्ट्रॉनिक्सची जी आयात केली त्याचा जो आकडा आहे तो 85 अब्ज आहे. आणि याच्यामध्ये फक्त सेमीकंडक्टर चिपचा जो वाटा आहे तो 40 ते 45 अब्ज आहे. याचा अर्थ काय? याचा अर्थ आपलं जे आयातीचं बिल आहे त्याच्यामध्ये पहिल्या नंबरवर तेल आणि गॅस आहे, दुसऱ्या नंबरवर आहे सोनं आणि तिसऱ्या नंबरवर आहे सेमीकंडक्टर चिप. आणि येत्या काळामध्ये म्हणजे सेमीकंडक्टरची जशी मागणी वाढते आपल्या देशामध्ये, तर येत्या काळामध्ये अशी परिस्थिती निर्माण होईल की तेल आणि सेमीकंडक्टरचं जे आयातीचं बिल आहे ते जवळजवळ सारखं होईल. आणि 2030-35 पर्यंत अशी परिस्थिती निर्माण होईल की आपल्या सेमीकंडक्टर चिपची जी आयात आहे ती तेल आणि गॅसपेक्षा सुद्धा जास्त असेल. आणि हे का होणार आहे हे लक्षात घेण्याची गरज आहे. आपण दरवर्षी तेल आयात करतो, आपण दरवर्षी सेमीकंडक्टर सुद्धा आयात करतो. दोन्ही गोष्टींची जी मागणी आहे ती वाढत चाललेली आहे. परंतु तेलाची मागणी दर साल साधारण 5 ते 60% पर्यंत वाढते, म्हणजे तेल आणि गॅस. परंतु सेमीकंडक्टरची जी मागणी आहे ती दरवर्षी 20 ते 25% वाढते. म्हणजे सेमीकंडक्टरच्या आयातीचे जे प्रमाण आहे ते येत्या काळामध्ये भरभरून वाढणार आहे. 2035 पर्यंत आपण साधारण $300 अब्ज सेमीकंडक्टर चिप या देशामध्ये आयात करू अशा प्रकारची शक्यता आहे. आज किती करतोय? आज आपण करतोय फक्त $45 अब्ज चिप आयात करतोय. कधी काळी जगामध्ये व्यापाराच्या प्रांतामध्ये बऱ्यापैकी सामंजस्य होतं. देशादेशामध्ये वस्तूंची देवाणघेवाण व्हायची. व्यापारामध्ये तेव्हाही राजकारण होतं, परंतु ते मिठापुरतं होतं, थोडंफार होतं. डोनाल्ड ट्रम्प या व्यक्तीचा राजकीय मंचावर उदय झाल्यानंतर म्हणजे जगाच्या राजकीय मंचावर उदय झाल्यानंतर हे चित्र पूर्णपणे बिघडलं आणि व्यापारामध्ये अनेक गोष्टींचा वापर एखाद्या हत्यारासारखा व्हायला लागला. चीनने सुद्धा हेच केलं. रेअर अर्थ मिनरलच्या प्रांतामध्ये चीनने अमेरिकेला दाबण्याचा प्रयत्न केला. अमेरिकेने तो प्रयोग भारताच्या विरोधात केला तेजसच्या लढाऊ विमानांच्या इंजिनांबाबत.
जीई या कंपनीबरोबर आपला करार झाला होता. अमेरिकेने भारताला आश्वासन दिलं होतं की आम्ही वेळेवर या इंजिनाची पूर्तता करू. परंतु वारंवार दिलेली ही आश्वासनं अमेरिकेने खोटी ठरवली. या आश्वासनांची पूर्तताच झाली नाही. तेलाच्या प्रांतामध्ये अमेरिकेला अशा प्रकारचा एकाधिकार निर्माण करायचा आहे म्हणून आधी इराणवर तेल विकण्याची बंदी केली, निर्बंध लादले. त्याच्यानंतर रशियावर अशा प्रकारचे निर्बंध लादले. व्हेनेझुएलावर अशा प्रकारचे निर्बंध लादले. त्याच्यानंतर व्हेनेझुएलाच्या तेलाचा ताबा घेतला. आता इराणच्या विरोधात अमेरिकेने युद्ध छेडलेलं आहे. पुढे जगाच्या तेल आणि गॅसच्या साठ्यावर अमेरिकेला ताबा घ्यायचा आहे आणि या क्षेत्रामध्ये आपला एकाधिकार निर्माण करायचा आहे. जे अमेरिका तेल आणि गॅसच्या प्रांतामध्ये करतोय, तंत्रज्ञानाच्या प्रांतामध्ये करतोय, तेच चीनला सेमीकंडक्टर चिपच्या प्रांतामध्ये करायचं आहे. म्हणून चीनला तैवानचा ताबा घ्यायचा आहे. आणि एकदा चीनने तैवानचा ताबा घेतला की जगाच्या सेमीकंडक्टर चिपच्या बाजारपेठेवर पूर्णपणे चीनचा कब्जा होईल आणि मग चीनच्या मर्जीवर ठरेल की चीनला या चिप कोणाला द्यायच्या आहेत आणि कोणाला द्यायच्या नाही आहेत. आणि एखाद्या देशाला, ज्या देशाला सेमीकंडक्टर चिपची प्रचंड गरज आहे, त्या देशाला या चिप नाकारणं म्हणजे त्याचा श्वास बंद करणं, त्या देशाला वाटचाल करण्यापासून पूर्णपणे रोखणं, एखाद्या देशावर शस्त्र उगारल्याशिवाय त्याला लोळण घ्यायला भाग पाडणं. चीनने आपली वन चायना पॉलिसी जगातल्या अनेक देशांच्या गळी उतरवलेली आहे आणि तैवानवर आक्रमण करण्याचा मुहूर्त सुद्धा ठरवलेला आहे. 2027 मध्ये कधीतरी चीन तैवानवर आक्रमण करणार आहे आणि खरोखरच जर चीनने तैवानचा ताबा घेतला तर ते भारतासाठी अत्यंत धोकादायक ठरण्याची शक्यता आहे. कारण तुम्ही नाव घ्या त्या वस्तूमध्ये तुम्हाला सेमीकंडक्टर लागतं. तुमच्या मोबाईलमध्ये, तुमच्या टॅबमध्ये, तुमच्या कॉम्प्युटरमध्ये, तुमच्या वॉशिंग मशीनमध्ये, तुमच्या टोस्टरमध्ये, तुमच्या हीटरमध्ये, तुमच्या फ्रीजमध्ये, तुमच्या टीव्हीमध्ये सगळीकडे सेमीकंडक्टर लागतं. आणि देशाला ज्या गोष्टींची आवश्यकता आहे, तुमचे डेटा सेंटर, तुमचे वीज प्रकल्प, तुमचे अणुऊर्जा प्रकल्प, तुमचे उद्योग, अनेक गोष्टीसाठी तुम्हाला सेमीकंडक्टर चिपची गरज लागते. आणि संरक्षणाशी संबंधित सगळीच उपकरणं तुम्ही घेऊन चला. त्याच्यामध्ये तोफा आहेत, त्याच्यामध्ये रडार आहेत, त्याच्यामध्ये क्षेपणास्त्र आहेत, त्याच्यामध्ये पाणबुड्या आहेत. सगळीकडे तुम्हाला सेमीकंडक्टर लागतं. सेमीकंडक्टर चिप जर तुम्हाला मिळालं नाहीत तर समजा तुमचा कार्यक्रम बंद. पण एखाद्या देशाचं इंधन रोखल्यानंतर त्या देशाची जी परिस्थिती निर्माण होईल, तशाच प्रकारची परिस्थिती सेमीकंडक्टर चिपचा पुरवठा जर रोखला तर त्या देशामध्ये निर्माण होऊ शकते. जर चीनने तैवानचा ताबा घेतला, सेमीकंडक्टर इंडस्ट्रीचा ताबा घेतला, तर एकही बॉम्ब न टाकता, एकही क्षेपणास्त्र न टाकता चीन भारताचं संपूर्ण औद्योगिक विश्व क्षणार्धामध्ये उद्ध्वस्त करू शकतो. म्हणजे तेजस लढाऊ विमानांची जीईच्या इंजिनांच्या शिवाय जी परिस्थिती आहे, तीच परिस्थिती भारताची सेमीकंडक्टर चिपच्या शिवाय होऊ शकते. भारताला हे माहिती आहे म्हणून भारत जोरदार प्रयत्न करतोय की या क्षेत्रामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला स्वयंपूर्ण बनायचं आहे आणि कोणावरही या चिपबाबत अवलंबून राहायचं नाहीये. सेमीकंडक्टर चिपचं महत्त्व आणि सेमीकंडक्टर इंडस्ट्रीचं वास्तव लक्षात घेऊन मोदी सरकारने प्रयत्न सुरू केले. 2021 मध्ये इंडिया सेमीकंडक्टर मिशन 1.0 लागू करण्यात आलं आणि याच्यासाठी सरकारने 76,000 कोटींची तरतूद केली. ज्या कंपन्या सेमीकंडक्टर प्रकल्प उभारतील त्यांना 30 ते 50% सबसिडी देण्यात आली. मोठ्या प्रमाणामध्ये सुविधा देण्यात आल्या आणि याची गोमटी फळं आता दिसू लागलेली आहेत. गुजरातच्या साणंदमध्ये अमेरिकी कंपनी मायक्रॉन आली. 22,516 कोटींची गुंतवणूक करण्यात आली. गुजरातच्या ढोलेरामध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्स आणि तैवानची कंपनी PSMC यांचा संयुक्त प्रकल्प सुरू झाला. इथे सेमीकंडक्टर चिपची निर्मिती होणार आहे. सेमीकंडक्टर चिपची निर्मिती करणारा हा देशातला पहिला प्रकल्प. गुजरातच्या साणंदमध्ये CG पॉवर या कंपनीने जपानच्या रेनेसान्स या कंपनीशी टायअप केलं आणि तिथे एक मोठा प्रकल्प सुरू केला. इंडिया सेमीकंडक्टर मिशन 1.0 अंतर्गत 30 स्टार्टअपना आर्थिक सहाय्य देण्यात आलं. त्यांना पायाभूत सुविधा पुरवण्यात आल्या. त्याचा त्यांना निश्चितपणे फायदा झाला. 1989 मध्ये मोहालीमध्ये जी सेमीकंडक्टर लॅब जाळण्यात आली होती, त्या लॅबचं नूतनीकरण करण्यात आलं. म्हणजे या देशामध्ये सेमीकंडक्टर उद्योगासाठी एक इकोसिस्टीम निर्माण करण्याचे काम इंडिया सेमीकंडक्टर मिशन 1.0च्या अंतर्गत करण्यात आलं आणि त्याचा देशाला निश्चितपणे लाभ झालेला दिसतोय. तशा प्रकारची इकोसिस्टीम या देशामध्ये निर्माण झालेली दिसते. आता इंडिया सेमीकंडक्टर मिशन 2.0 अंतर्गत 2 आणि 3 नॅनोमीटरच्या चिप बनवण्याचा देशामध्ये प्रयत्न होणार आहे आणि याच्यासाठी जी यंत्र लागतात, उपकरणं लागतात, जी रसायने लागतात, ती या देशामध्येच निर्माण होतील. अशा प्रकारचे प्रयत्न केले जाणार आहेत. चिप डिझाईनसाठी स्टार्टअप्सना मदत केली जाणार आहे आणि विकास आणि संशोधनासाठी, रिसर्च अँड डेव्हलपमेंटसाठी मोठ्या प्रमाणामध्ये सरकारने या मिशनच्या अंतर्गत निधी उपलब्ध करून दिलेला आहे. आपल्या देशामध्ये सेमीकंडक्टर उद्योगाची पायाभरणी करण्याचे प्रयत्न झाले होते, परंतु हे प्रयत्न 1989 मध्ये उद्ध्वस्त करण्यात आले. मोहालीतली ती प्रयोगशाळा जाळून आणि त्याच्यानंतर जवळजवळ 25 वर्ष आपण वाया घालवली. पुढच्या 25 वर्षामध्ये या देशाने काहीच केलं नाही आणि त्या दरम्यान तैवानसारखे, दक्षिण कोरियासारखे जे देश आहेत ते भारताच्या खूप पुढे निघून गेले
आता त्यांना आपल्याला गाठायचं आहे, किंबहुना त्यांना या स्पर्धेमध्ये मागे टाकायचं आहे. त्यामुळे स्वाभाविकपणे आपल्याला खूप वेगाने पळावं लागेल आणि मोदी सरकार त्याच दिशेने प्रयत्न करताना दिसतंय. या क्षेत्राला ऊर्जा मिळावी, या क्षेत्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये गुंतवणूक व्हावी, या दिशेने मोदी सरकार प्रयत्न करताना दिसतंय आणि इंडिया सेमीकंडक्टर मिशन 2.0 या मिशनच्या माध्यमातून हीच गोष्ट ठसठशीतपणे स्पष्ट होते. या व्हिडिओमध्ये इथे थांबतोय. व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन ओंकार भागवत, व्हिडिओ एडिटर अजय शेळके. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कॉमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा. सबस्क्राईब करा न्यूज डंका सोबत, सबस्क्राईब करा बीज डंका आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. नमस्कार, धन्यवाद.